आईला माझा प्लॉट माहिती, मी नाही माहिती हिला. हे बरं चाललंय. मध्यंतरी एक काहीतरी सामना दैनिकामध्ये एक त्या अमिताभचीच खरडपट्टी काढणारी बातमी आली, मग नंतर सगळी सारवासारव. रजनीकांतची काहीतरी हे होती आणि अमिताभ बच्चननं काहीतरी पळपुटा बिळपुटा वगैरे काहीतरी म्हटलं होतं. ती बातमी वाचल्यावरती मला असं वाटलं आता बहुधा जया बच्चन म्हणणार की मी फक्त प्रबोधनकार ठाकरेंनाच ओळखते, बाकी कोणा ठाकरेंना ओळखत नाही. मागे मागेच जाणार होते ती, मागे मागेच. कोणती संस्कृती पोचायची आम्ही? मी एक गोष्ट बोलल्यानंतर महाराष्ट्रातला सगळा मराठी एकवटतो, याचा अर्थ मी जे बोललो हे तो रोज भोगत होता म्हणून त्याला हे पटलं. त्याला रोज जे भोगावं लागत होतं तेच मी फक्त बोललो. हे यांचं जे चाललेलं आहे याला आक्रमणच म्हणतात, दुसरं काही तिसरं काही म्हणत नाही याला. हे आक्रमणच आहे. स्वतः राहायचं नागडं आणि जायचं दुसऱ्याचे कपडे फाडायला, ही यांची वृत्ती. स्वतःच्या प्रदेशातल्या लोकांना नागवून ठेवलं या सगळ्या लोकांनी आणि चालले दुसऱ्या प्रदेशामध्ये महाराष्ट्र काबीज करा. काय घोषणा देतात? मायावती ज्यावेळेला इथे आल्या त्यावेळेला पण तीच घोषणा, मुलायम सिंग यादव ज्यावेळेला इकडे आले त्यावेळेला पण तीच घोषणा. काय? उत्तर प्रदेश तो झाकी है, महाराष्ट्र अभी बाकी है. महाराष्ट्र अभी बाकी याचा अर्थ काय होतो? म्हणजे आम्हाला महाराष्ट्रावरती कब्जा करायचा आहे, आम्हाला महाराष्ट्र हातात घ्यायचा आहे, आम्हाला मिळवायचा आहे. आणि त्याच दृष्टिकोनात यांची सगळी व्यूहरचना चाललेली आहे. प्रत्येक ठिकाणी अनधिकृत झोपड्या उभ्या करायच्या. तिथे जाणार नाहीत त्या मेधा पाटकर. कुठचा तो आयोग? काय मानवाधिकार आयोग, ह्युमन राईट्स कमिशन. ह्या हल्ली इकडेच असतात कारण गुजरातमध्ये येऊ देत नाहीत. माझं त्या बाईंविषयी काही म्हणणं नाही आहे, पण कोणत्या घेताय केसेस तुम्ही? आमच्या महाराष्ट्रामधला शेतकरी ज्यावेळेला आत्महत्या करतो त्याच्याबद्दल तुम्हाला कधी जावंसं वाटलं नाही त्या ह्युमन राईट्सकडे? भिवंडीमध्ये 2 पोलिसांना चेहऱ्यावरती दगड मारून त्याला मारून टाकले, त्यावेळेला नाही तुम्हाला जावंसं वाटलं तिकडे ह्युमन राईट्सकडे? आजच तुम्हाला जावंसं वाटतंय? हा कोणता दुटप्पीपणा, कोणता दुटप्पीपणा? ते एक दुसरीच्या आहे ते बसले बिहारमध्ये कानाचे केस वाढवून. गंगा में स्नान करना चाहिए राज ठाकरे को. छठ पूजा उसके घर के बाहर आके करेंगे हम लोग. येऊन तर बघ साल्या, परत जातो की नाही बघ. ते मध्यंतरी चांगला भला माणूस शत्रुघ्न सिन्हा, त्यांचंही ऐकलं, त्याच्यानंतरचं वाक्यही ऐकलं मी. ते मायाबद्दल बोलवते, राज एक अच्छा आदमी है, एक कलाकार है, एक ऐसा है, एक वैसा है, बोलवते. त्याच्यानंतर काय बोलले? बिहार में तो एक इंडस्ट्री चलती है, वो है एक्सटॉर्शन की. एक्सटॉर्शन म्हणजे खंडणीची. एक्सटॉर्शन हे बिहारचेच शत्रुघ्न सिन्हा बोलतायत. कुठच्या प्रदेशाबद्दल? बिहारबद्दलच बोलतायत. आज मुंबईमधल्या कुठच्याही पोलीस अधिकाऱ्यांना विचारून बघा, त्यांचा सर्वात जास्ती वेळ हे युपी बिहारमधनं इथे जे गुन्हे करतात त्यांना शोधण्यासाठी तिकडे जावं लागतं. सर्वात जास्ती वेळ त्यांचा तिकडे जातो. सगळ्या पोलीस स्टेशनला जाऊन तुम्ही विचार करा, एवढे अपराध कधी महाराष्ट्रामध्ये कधी होत नव्हते. हे का व्हायला लागले? कशासाठी व्हायला लागले? मला लोक विचारतात काय तुमची मराठीची व्याख्या काय? सोपी आहे. छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्यानंतर ज्याच्या तोंडून आपसूक जय येतं तो मराठी.
आमच्या शिवरायांचं ज्यावेळेला शिवचरित्र ज्यावेळेला वाचत असताना किंवा ऐकत असताना ज्याच्या अंगावरती काटा येतो ना तो मराठी. ज्ञानेश्वर माऊलींपासून ते आमच्या कुसुमाग्रजांपर्यंतच्या कविता वाचताना तल्लीन होणारा जो असतो ना तो मराठी. हे कसले एकरूप होत आहेत. 1 मे साजरा करतायत आत्ता गंगेच्या काठावर. आणि इकडे महाराष्ट्र दिन कसला भोजपुरी गाण्यांचा. भोजपुरी गाणी ऐकवतो तुम्ही. मराठी बोलता येतं का. म्हणून मी आमच्या सगळ्या लोकांना सांगितलंय, सर्व पदाधिकाऱ्यांना सांगितलंय, कधीही कुठेही तुम्हालाही सगळ्यांना सांगतो, हे टिकवायचं असेल तर कुठेही जिकडे जाल तिकडे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये फक्त मराठी बोलण्याचाच वापर तुम्ही केला पाहिजे. तर हे पुढचं सगळं टिकून राहील. त्याशिवाय सुधारायचे नाहीत. यांची मस्ती किती. आज उत्तर प्रदेश बिहारमध्ये हे आम्हाला राज्यघटना शिकवत आहेत. महाराष्ट्राला महाराष्ट्र प्रत्येक वेळेला सर्वप्रथम राष्ट्राचा विचार करत आला आणि हे सगळे प्रांत सर्वप्रथम आपल्या प्रांताचा विचार करत आले आणि मग नंतर देशाचा विचार करत आले. हे महाराष्ट्राला राज्यघटना शिकवणार. ज्यांनी घटना लिहिली तेच मुळातले महाराष्ट्रातले. हे आम्हाला काय शिकवणार. घटनाविरोधी मी काय बोललो. मुंबई महानगरपालिकेमध्ये तुम्ही हिंदी भाषेचा ठराव मांडता, भोजपुरी सिनेमाला सवलती देता. हे कसलं षडयंत्र आहे. हे काय चालू आहे. यांना हवंय काय. यांना हवंय हे सगळं काबीज करायचंय. आज 227 नगरसेवकांच्या मुंबई महानगरपालिकेमध्ये आज बघा 24 नगरसेवक हे सगळे आहेत उपरे. कसे 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 हळूहळू घुसत जातात ते बघा. आतमध्ये जात आहेत ते बघा. आणि वरती येऊन इकडे महाराष्ट्रातल्या नेत्यांना हे शिव्या घालणार. काय लायकी यांची. तो अबू आझमी याचा मुलगा ड्रग्जमध्ये सापडला होता. हा बॉम्बस्फोटामध्ये सापडला होता. काय च्या आईला खानदान आहे. इथे काठ्या वाटण्याच्या भाषा करता तुम्ही. आणि मग मी काय चुकीचं बोललो होतो. अबू आझमीने जर समजा इथे काठ्या वाटपाचा कार्यक्रम केला तर राज ठाकरे महाराष्ट्रभर तलवार वाटपाचा कार्यक्रम हातामध्ये घेईल. दोन 2-2, 2,500 महिलावरनं इकडे येऊन दादागिरीची भाषा नाही करायची. तुम्हाला इकडे राहायला देतो हे उपकार समजा. त्याच्यानंतर तो म्हणतो काय आझमगडवरनं 20,000 माणसं घेऊन येईन म्हणे. अरे घेऊन तर ये. जाताना 40,000 फक्त पाय जातील. आता ह्याच्यावरती सगळेजण म्हणणार बघा कशी प्रक्षोभक भाषण करतात. प्रक्षोभक मी केलं. काठ्या वाटपाचा मी बोललो होतो. 20,000 आझमगडवरून माणसं घेऊन यायचं मी बोललो होतो. हा अबू आझमी ह्याची अवकात काय. मला सांगा महाराष्ट्रामधले जे काही मतभेद असतील इथं सर्व राजकीय पक्षांमधले ते आमचं आम्ही बघून घेऊ. हा कोण सांगणार आहे. हा काल अबू आझमी टीव्ही चॅनलवरती म्हणतो की शरद पवारांनी म्हणे रस्त्यावरती वाडगं घेऊन भीक मागितली पाहिजे. गृह खातं यांच्या हातात. सगळ्या गोष्टी यांच्या हातात. का नाही याचा बंदोबस्त होत. रस्त्यावरती नागडा करून फोडून काढला पाहिजे आतल्या सगळ्या लोकांना. ह्याची हिंमत कशी होते. या महाराष्ट्रामधल्या कुठच्याही नेत्याबद्दल ह्यांची बोलायची हिंमत कशी होते.